ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक यांचा 4 ऑगस्ट रोजी येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून घणसोली प्रभाग क्रमांक 7 मधील इर्ती मैदानावर रविवारी 2 ऑगस्ट रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने कडुलिंब, पिंपळ, जांभूळ, वड, आंबा यांसारख्या सावली आणि फळे देणाऱ्या रोपांचा समावेश होता। या उपक्रमात सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक संस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाला हरिओम ग्रुप, साई प्रेरणा सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सेक्टर 29, 30, 23 वेलफेअर असोसिएशन आणि गोठिवली गावातील नागरिक आदी संस्था व मंडळे तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर, शिवक्रांती वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सागर चौगुले तसेच उपस्थित कार्यकर्ते व मित्र परिवार मोनिश पाटील, बालाजी किर्दत, गोपाल खुडे, घनश्याम यादव, विनोद सिंग, बाबर, अरुण पाटील, रवी, सुनील शिंदे तसेच अनेक स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण करून संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हरित शुभेच्छा दिल्या। ऐरोली वार्ताशी बोलताना आयोजक व उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि यावेळी प्रतिक्रिया दिल्या। ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच आमच्या सेक्टर 29, 30 आणि सेक्टर 23 व हरिओम ग्रुपच्या वतीनं आणि आमचे मार्गदर्शक माननीय माजी नगरसेवक माननीय बाळकृष्ण पाटील साहेबांच्या मार्गदर्शनातून नेहमीच अशा प्रत्येक उपक्रमाच्या दिवशी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन आपले दादांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केले जात असतात। संदीप नाईक साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी कीर्ती मैदानाच्या या मैदानावरती बाळकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून हरिओम ग्रुप, साई प्रेरणा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सेक्टर 29, 30 आणि सेक्टर 23चे वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या वृक्षारोपणामध्ये वेगवेगळ्या दादांच्या मार्गदर्शनाच्या खाली वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षांचं रोपण या ठिकाणी केलं। यामध्ये लिंब, वड, आंबा, पिंपळ अशा अनेक प्रकारच्या झाडांचं या ठिकाणी आता आपण लागवड केलेली आहे। परंतु दादांच्या म्हणण्यानुसार की फक्त झाड लावून चालणार नाही, तर झाडाचं संवर्धन केलं पाहिजे, तो वृक्ष वाढला गेला पाहिजे। आणि आज खरोखर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की संदीप नाईक साहेबांच्या आव्हानानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं की वेगवेगळे कार्यक्रम करण्यापेक्षा समाज उपयोगी असणारे, समाजभिमुख असणारे कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही राबवावं असं त्यांनी आव्हान केलं होतं। आणि या आव्हानानिमित्त बाळकृष्ण पाटील साहेबांच्या वतीनं आणि आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं आज या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे। येणाऱ्या 4 तारखेला माजी आमदार माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज या घणसोली सेक्टर 23 वेलफेअर असोसिएशन आणि आपले लाडके माजी नगरसेवक माननीय श्री बाळकृष्ण दादा पाटील आणि समस्त परिवार यांच्या हस्त्याने आपण आज इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम साजरा केला। वृक्ष हे झाड म्हणजे येणाऱ्या फ्युचरसाठी लाईफ, झाड असले तर लाईफ आहे। त्या निमित्ताने जसं फ्युचरचा विचार करतात नेहमी आपले बाळकृष्ण दादा पाटील, त्या हिशोबाने झाडं इथे लावली गेली। तर सर्वांचे मी आभारी आहे आणि बाळकृष्ण दादा पाटीलचेही आभारी आहे की त्यांनी फ्युचरचा विचार करता आपल्या इथे झाडे लावली। धन्यवाद। खरंच म्हणजे भाग्य, आज संकट चतुर्थी आहे आणि संकट चतुर्थीला आपण वेगवेगळे आज झाडं लावतो संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। तर फार आज महत्त्वाचा दिवस आणि फार असं उत्साहपूर्ण वातावरण आज झालेलं आहे। बरीच लोक बरेच सेक्टरमधून आपण जमा झालेलो आहोत आणि हे बाळकृष्ण दादा पाटला यांच्याच मार्गदर्शनातून आपण आणि यांच्याच प्रेरणेतून आपण आज वेगवेगळी झाडं संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसाला लावलेलो आहोत। तरी आमच्या सर्वांच्या वतीनं संदीप नाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। येणाऱ्या 4 ऑगस्टच्या दिवशी संदीप नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे, तरी त्या निमित्ताने आपल्या प्रभागातील श्री बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे संपन्न करत आहोत। त्यानिमित्त या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे। तरी या सेक्टर 23, 30 या भागातील सर्व नागरिक आणि जनता मोठ्या प्रमाणे सहभागी या कार्यक्रमामध्ये झाले आहेत। तरी त्यांच्या
त्यांना आपल्या या वृक्षारोपण करून त्यांना वाढदिवसाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. आमदार श्री संदीपजी नाईक साहेब ऐरोली विधानसभा यांच्या वाढदिवशी निमित्ताने या ठिकाणी आम्ही कार्यक्रम दरवर्षीच घेत असतो. साहेब जेव्हापासून स्टँडिंग सभापती होते तेव्हापासून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, इतर उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दरवर्षी करत असतो. आणि यावर्षी पण आमचे सर्व हरिओम ग्रुप आहेत, वेल असोसिएशन, सेक्टर 23, हरिओम, असं आमचं आणि गोटली ग्रामस्थ मंडळ, असं सर्व एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम चांगल्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. आणि झाडं लावा म्हणजे झाडं लावायलाच पाहिजे आणि झाडामुळे आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो, आपल्या निसर्गाचा जो संवर्धन होतो आणि निसर्ग हा महत्त्वाचा आहे. आणि झाड हा प्रत्येकाने लावायलाच पाहिजे. कारण एक झाड आपके माँ के नाम आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आव्हान केलेलं आहे. आणि त्याच्याच माध्यमातून संदीप नाईक आज कमीत कमीत आम्ही 20 वर्ष झाले असेल तेव्हापासून आम्ही दरवर्षी झाडं लावतो. आम्ही आमच्या सर्व मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दरवर्षी कुठं ना कुठं झाडं लावत आज आम्ही या ठिकाणी म्हणजे निसर्ग बनवण्याचा आणि निसर्गाला गरज आहे आज आपल्याला ही झाडं लावणं. कारण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची गरज पडते आपल्याला आणि वातावरण पण आपला एकदम बिघडलेलं आहे. कारण आपल्याला आरोग्य सांभाळायचं आहे. आरोग्यासाठी आपल्याला झाडं हे लावणं हा आपल्याला गरजेचं आहे. आणि आम्ही सर्वांनी आमच्या मंडळांनी सर्वांनी मी आमच्या एकत्र येऊन आम्ही त्याचं आपण नाईक साहेबांच्या संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने काय आपण कार्यक्रम करत ते बोलले सर्वात बेस्ट कार्यक्रम हा झाडं लावणं. आणि झाडं लावायचा कार्यक्रम आम्ही सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आज या इर्ती मैदानात घेतलेला आहे. इतर दुसरं मैदान आहे तिथे थोडी सर्व झाडं आम्ही प्रत्येक ठिकाणी लावणार आहे. आणि नाईक साहेबांच्या गणेश नाईक साहेबांचा आशीर्वाद आहेच आम्हाला. त्यांचे सर्व कुटुंब या नवी मुंबईमध्ये चांगलं काम करत असतात आणि त्याच माध्यमातून सर्व नागरिकही नाईक साहेबांच्या सोबत आहेत. कारण संदीप नाईक असं, सागर नाईक असून देत आणि संजीव नाईक असून, संकल्प नाईक असून देत, हे सर्वजण आपल्या नवी मुंबईला कसे आपली चांगली होईल आणि नवी मुंबईमध्ये कसे आपले उद्यान तर एवढे आहेत आपल्याकडे, कमी 300 उद्यान नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सिडकोने दिलेले होते. पण त्याचा सजवण्याचं काम हे नाईक साहेबांच्या माध्यमातून, कारण महापौर एवढ्या वर्षापासून आपला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपली चांगली महानगरपालिका नाईक साहेबांच्या माध्यमातून बनवता आली साहेबांना. आणि साहेबांना एक हाती सत्ता देणारी नगरपालिका आपले इथले नागरिक आहेत नवी मुंबईचे, या नागरिकांनी नाईक साहेबांना विश्वास ठेवून या ठिकाणी चांगले आपली नवी मुंबई बनवण्याचा, कारण नाईक साहेबाशिवाय पर्याय नाही या नवी मुंबईमध्ये. कारण सर्वांना सुखसोयी, पाणी असू देत, ड्रेनेज असू देत, झाडं असू देत, काय रस्ते असू देत, हे नाईक साहेबांच्या माध्यमातून चांगली आपली नवी मुंबई बनलेली आहे. म्हणून नवी मुंबईचे शिल्पकार नाईक साहेबांना का म्हणतात, कारण ते शिल्पकार खरोखर ते शिल्पकारच आहेत या नवी मुंबईचे. म्हणून आणि त्यांचा पुत्र हा संदीप नाईक यांनी तर आणखी त्यांच्या युवकांना एवढा त्यांनी म्हणजे उत्साह दिलेला आहे की युवक त्यांना आकर्षित केलेले आहेत. आणि युवक सर्व संदीप नाईक साहेबांच्या सोबत आहेत. आणि संदीप नाईक सांगतील तसेच त्यांना सर्व रोजगार असू नयेत, काही त्यांच्या आडी अडचणी असू नयेत, ते संदीप नाईक त्यांच्या पुण्या करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आमचं सर्व आमच्या प्रभाग 7मधून आम्ही जे सर्व या ठिकाणी कार्यक्रम लावलेला आहे, आमच्या प्रभाग 7मधून गोठले गावातून आणि सर्व सेक्टर 29, सेक्टर 23 यांच्या माध्यमातून मी संदीप नाईक साहेबांना 4 ऑगस्टच्या वाढदिवशी निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना भरभराटी येऊ देत, त्यांचं आयुष्य चांगलं राहू देत आणि त्यांना जीवनामध्ये त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्यांच्या पुऱ्या होऊ देत, ही शुभेच्छा देतो मी संदीप नाईक साहेबांना. धन्यवाद.